ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. येऊर परिसरामध्ये नव्याने बांधण्यात येत असलेल्या भिंतीबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या ठिकाणी अचानक प्रकारे अशा प्रकारची भिंत का बांधण्यात येत आहे? समोर एअरफोर्स स्टेशन असताना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेच्या नियमांचा विचार न करता या ठिकाणी भिंत बांधण्यात येत आहे. ही भिंत कुणाच्या फायद्यासाठी बांधण्यात येत आहे? यासाठी कोणी सुपारी घेतली आहे? अशा प्रकारचे सवाल देखील आव्हाड यांनी केले आहेत. या भिंतींचं काम ताबडतोब थांबलं नाही तर या भिंती उद्यापासून तोडायची कामं आम्ही सुरू करू असा इशारा देखील आव्हाड यांनी दिला आहे. बेसिक ही भिंत बांधतात. हा जो प्लॉट आहे हा कोणाचा तरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधून दिली नव्हती आणि ती भिंत तोडून टाकली. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधत आहे त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खाजगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं आहे की काय? जसं TDR हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकला. आता परत तेच ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खाते. आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. याचं समोर मोठ्याच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन नाही प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देताय का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे? त्यांनी गुगल मॅपच्या द्वारे एक मॅप देखील दाखवला. त्यांनी बाउंड्री केलेली आहे. संपूर्ण जे क्षेत्र त्यांच्यामध्ये येतात त्यांनी बाउंड्री केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की माझंही म्हणणं आहे की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करताय. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशनसमोर कुठलीही भिंत बांधू नका असे एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खाजगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खाजगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेट कशाला लावले? त्यांचं देखील म्हणणं आहे की बिबट्या देखील येतं त्यामुळे हे कंपाऊंड वॉल मारली जाते. तुम्ही घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना मागणं असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. जर काम थांबलं तर भिंती तोडा येणाऱ्या काळात भिंती तोडा येणाऱ्या काळात नाही असं आहे की ह्यांनी जर आता पुढे एक दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. कोपरीतील लक्ष्मीचंद फतीचंद रुग्णालयामध्ये नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचं खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळेस महापौर शर्मिला पिंपळकर या देखील उपस्थित होत्या. एकंदर 18 बेड्सचं अतिदक्षता विभागाचं उद्घाटन काल खासदारांच्या हस्ते झालं. यावेळेस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते श्री हनुमंत जगदाळे, नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मालती पाटील, नम्रता पमनानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृह हे अनेक वर्षांपासून परिसरातील सर्वसामान्य कामगार आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचं प्रसूतिगृह राहिलं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला होता. आता या ठिकाणी 18 बेडचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावे लागणार नाही असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. अत्याधुनिक 18 खासदारांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळेस नमूद केलं. अतिदक्षता कक्ष लहान जन्मलेल्या बच्चूंकरता आज कार्यरत झालेला आहे. एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हे युनिट सुरू झालेलं आहे. खूप चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. दिवसाकरता 10,000, 15,000 हजार रुपयाचं दर इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतो आणि गरिबांना ते परवडत नाही. यामुळे फार मोठी समस्या दूर होणार आहे आणि एक चांगली सेवा या ठाणे महापालिकेने सुरू केलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची 18 बेडचं SNCU युनिट हे पहिलं युनिट कोपरीमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे. NICU 18 बेडचं संपन्न झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सतत आरोग्यसेवा ही ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रभर त्यांच्या हातून घडत असते आणि आज मी सर्वांचे धन्यवाद मानेन, खास करून आमचे खासदार साहेबांचं. कारण जेव्हा महापौर म्हणून ते कार्यकाळ त्यांचा होता त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता आणि आज तो पूर्ण झालेला आहे. कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचं उद्घाटन वादाच्या भोवऱ्यात सापडलं. आमदार संजय केळकर यांना यासाठी आमंत्रण नव्हतं असं स्पष्ट झालं. त्यानंतर आमदार केळकर यांनी या प्रसूतिगृहाची पाहणी करून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधेची असुविधा भासू दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं. उद्घाटन कार्यक्रमासाठी पत्रिकेवर नाव असतानाही प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आलं नसल्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना केळकर यांनी 8 महिन्यांपूर्वी प्रसूतिगृहात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. नवजात अतिदक्षता विभाग सुरू होण्यासाठी तब्बल वर्षभर लागल्याची खंत त्यांनी यावेळेस व्यक्त केली. आगरी सेनेचे संस्थापक आणि प्रमुख दिवंगत राजाराम साळवी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संघटनेच्या प्रमुख पदावर प्रदीप राजाराम साळवी यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. कळवा येथील आगरी सेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचं कार्य प्रभावीपणे सुरू राहावं आणि दिवंगत राजाराम साळवी यांनी उभारलेली सामाजिक चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावी या उद्देशाने सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. त्यानुसार प्रदीप साळवी यांची आगरी सेना अध्यक्ष आणि कामगार एकता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला सगळ्यांनी एकमताने मंजुरी दिली. नवीन नेतृत्वाखाली संघटनेचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कामगार हिताचं कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. संघटनेची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली. ही आगरी सेना आता 40वा वर्धापन 40 वर्ष या संघटनेला झालेले आहेत आणि 40 वर्षापासून मी पण या संघटनेला बांधिलकी पत्करून काम करत आहे. साळवी साहेबांच्या सोबत या घरत सरांच्या सोबत बरोबर मी फिरलेलो, सगळे गावोगाव फिरलेलो आहे आणि मला सगळं माहिती आहे का आपली लोकं, आपली OBC लोकं कुठे राहतात, बहुजन समाज कुठे राहतो आणि कोणासाठी काय करावं लागतं. साळवी साहेबांनी मलाच्या 8 दिवस अगोदर मला सांगून गेलेली. कारण की त्यांनी जे सांगितले समाजातले झगडे मिटवून टाका, त्यांचे जे विचार आहेत, जे 40 वर्षे त्यांनी विचार मांडलेले आहेत तेच विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचा सक्षम आहे. पूर्वी कसं सक्षम नव्हतं, नवीनमध्ये लोक सक्षम नव्हते. मग आता आमचे जे कार्यकर्ते साळवी साहेबांनी घडवलेले आहेत ते सगळे सक्षम आहेत आणि तुम्हाला येत्या 1 तारखेला ते दिसूनच येईल. आज मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक झाली. मग त्यामध्ये ठराव पारित झालं आहे का प्रदीप साळवी यांना अध्यक्षपदवरती नियुक्ती केलेली आहे व आम्ही सर्व कमिटीनी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. इतकेच नव्हे तर आता पुढची वाटचाळीच्या हिशोबाने आम्ही सर्व तळागाळातल्या लोकांना स्वतःहून गावोगावी जाऊन भेटणार आहोत व त्यांना आज अशी ऊर्जा प्रत्येक समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या समाजामध्ये प्रत्येक लोकांमध्ये आज साहेब नसले तरी आमच्या प्रत्येकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ते आम्ही स्वतःहून जाऊन ती त्याला एक चांगली दिशा देणार आहे. साळवी साहेबांचं दुःखद निधन झालं, एक पोकळी निर्माण झाली, पण ती पोकळी कशी भरून काढायची हे त्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं. त्यांचे विचार आणि त्यांची जे व्यक्तिमत्व होतं ते सगळं सर्वस्व आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नसानसात भरलेलं आहे.
CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दिनांक 28 जून रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आलं. भिवंडी येथे काही व्यक्तींना TETच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याची गोपनीय माहिती 27 जून रोजी पहाटे मिळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्नांचा आणि TET जून 2026च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा मेळ आढळून आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यामध्ये विविध प्रश्नांच्या संदर्भात वक्तव्य केलं. TETचे पेपर कसे काय फुटले असा सवाल देखील त्यांनी यावेळेस केला. सध्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची साधनसूचिता बाकी नाही. लोक आमदार खासदार कसेही फुटत आहेत, त्यामुळे नीतिमत्ताच राहिली नसल्याचं देखील यावेळेस
श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राची परंपराच बदलली. महाराष्ट्रात आता फक्त सगळं फुटतंच. आमदार फुटतात, खांगव्या फुटतात, पेपर फुटतात, फक्त फुटतं एवढं, बाकी काय राहत नाही. काय नवीन काय त्याची? MPSCचे पेपर फुटले, MBBSचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले. आम्हाला गांभीर्यच नाही कसलं, आणि लोकही आम्हाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा असे प्रकार बिंदास चालू असतात, बिंदास. त्यामुळे याच्यात काही प्रतिक्रिया काय द्यायची, परत तेच होणार. तरी एक्झाम घेऊ, चौकशी करू, जे दोषी आहेत त्यांना ताब्यात घेऊ, झालं. ह्याच्यावरती काय उत्तर येणार आहे का? काही येणार नाही. सर, अधिवेशन चालू आहे आणि अशा प्रकारच्या ज्या काही घटना काय कोणाला काय फरक पडतो? अधिवेशन चालू आहे, चला मी आता येऊरला तुम्हाला घेऊन चाललो आहे. जंगलामध्ये, मध्य जंगलामध्ये भिंत बांधली जाते. अहो, जर कोणाची जमीन नाही ह्या बाजूला आणि त्या बाजूला, तर तुम्ही मध्ये भिंत कशाला बांधताय? म्हणजे कोणातरी जमीन काढून द्यायची आहे. म्हणजे आता येऊरसारख्या भागामध्ये वनखातं झाडं तोडतंय, ह्याच्यासारखं तर त्रिवार तिसरं आश्चर्यच नाही हो. काय बोलायचं, नुसतं बोंबलत राहायचं, दुसरं काही करायचं नाही लोकप्रतिनिधींनी. तर विश्वास नांगरे पाटलांचा एक प्रश्न आहे. विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जाऊन मला माहीत नव्हतं ते चड्डी घालतात. परंतु पाहिलं तर नीट पेपर फुटीनंतर जे आहे ते हा जो CET पेपर फुटी प्रकरण आहे त्यामध्ये प्रशासनाने खऱ्या अर्थाने गंभीर दखल घ्यायला हवी होती. अशा प्रकार घडू नये म्हणून देखील पेपर फुटी असं आहे की सरकारला गांभीर्याने काही घ्यायचंच नाही. आम्ही निवडून येणार आहोत, मशीन आमच्याकडे आहेत, पैसे आमच्याकडे आहेत, पोलीस आमच्याकडे आहेत. ज्या यंत्रणा निवडणुकीसाठी कामी लागतात ते सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत. आम्ही निवडून येणारच आहोत. पेपर फुटले काय, डमी जाऊन बसला काय, काय आम्हाला काय फरक पडतो? आम्हाला आमची सत्ता पाहिजे. सत्तेतनं येणारा पैसा पाहिजे, पैशातनं येणारी सत्ता पाहिजे, सत्तेतनं येणारा पैसा पाहिजे. काय मोठं केंद्रीय मंत्र्यांना आता बदलणार आहेत आणि त्या अनुषंगाने मी बाबा, माझं काय केंद्रापर्यंत संबंध नाही. माझे आपले जे काय गल्ली बोळात तुमच्यासारखी लोक आहेत त्यांचा संबंध. आपलं काय केंद्राशी आपलं संबंध. सर, ऑपरेशन टायगर 0.3ची चर्चा देखील सुरू आहे. 14 आमदार देखील फुटणार आहेत. शिंदे सगळ्या विरोधी पक्षाने तर बात करून टाकायला द्यायला. सगळे विरोधी पक्ष ठेवूच नका. 100 कोटी रुपये देऊन टाका. मला जरी 100 कोटी देत असतील घेऊन टाकतो द्यायला. काय लाज लज्जा सोडूनच दिली सगळ्यांनी, तर आपण कशाला धरून ठेवा? बिंदास सोडून टाका. चला, लाजाही वाटत नाही. विरोधी पक्षात आहेत इनमिन 50 आमदार, तेही फोडायचे. म्हणजे काय तुम्हाला काय, तुमची सत्ता काय 300 आमदार करणार की काय? आणि त्याच्याने काय चांगली सत्ता राबवणार? सक्षम विरोधी पक्ष नेता, सक्षम विरोधी पक्ष हा चांगल्या लोकशाहीची ताकद असतो. सरकारला प्रश्न विचारले गेले पाहिजे की नाही, तरच जनतेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रश्न विचारणे माणसंच जिवंत ठेवायची नाहीत. लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना खतमच करून टाकायचं. तर कशाला ठेवता विधानसभा वगैरे? 288 आमदारांपैकी 280 आमदार तुमच्या बाजूला घेऊन टाका. एकदाचा विषय तर करून टाका. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार ह्या भीतीने. अहो, सगळं फुटणार, कोणीही फुटणार, काहीही फुटणार. फुटू द्या. काय एक माणूस राहतो ना जिवंत, बस. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 27,000 समोरच्या पक्षात होते आणि निवडक 200-300 समोर होते. त्या 200-300 जणांनी 27 जण 1000 मुणक्याच कापून टाकले. अतिरेक करू नका. जनता बदला घेईल. जनता नाही विकत घेऊ शकत. झालं, एकदा घेतली, लाडकी बहीण दिले, एकदा पैसे दिले, एकदा 2दा हे दिले आणि अख्ख्या म्हणजे सिस्टीमचा वाटोळं केलं. कोण भीतीत घाबरते हो? बिंदास मारून टाकलं त्या ट्रेनमध्ये. त्या पोरीने बिंदास ढकलून दिला होणाऱ्या नवऱ्याला. भीतीच राहिलेली नाही. कारण का पेपर वाचताना सेटिंग होत आहे, मॅनेज होत आहे यार सब कुछ. मॅनेज होत आहे सब कुछ म्हटलं की झालं, डुबलं सगळं. विरोधी पक्ष हातात झाला असं वाटतं? नाही, मी तरी काही हाताश बिताश होत नाही. मी माझी लढाई चालू ठेवणार. चालू आहे, चालू राहील. काय हाताश बिताश होत नाही. पण हे बघून दुःख होतं की तुमच्याकडे एवढा पैसा येतो कुठनं? 50 कोटी, 100 कोटी, त्याचे 6 म्हणजे जवळजवळ 600 कोटी. एवढे पैसे येतात कुठनं? कुठल्या स्कॅममधनं आणता एवढे पैसे?
मग असे येऊरचे घोटाळे होतात, मग TDRचे घोटाळे होतात, मग तिथे जमिनींचे घोटाळे होतात आणि मग पैसे रोलिंगला सुरुवात होते. मला काल कानावर आलं पुणा रिंग रोडचा मध्ये एवढा त्रास होतो त्या मेगा इंजिनिअरिंगवाल्याला की त्याने आता ते काम सोडण्याचा निर्णय घेतला. अशी परिस्थिती आहे. मग मेगा खरं तर मेगा याला लायकीचाच नव्हता एवढी कामं देण्याच्या, पण दिली तुम्ही. अरे कमीत कमी त्याच्या मागे तर उभे राहा. घेतले ना ॲडव्हान्स सगळीकडनं, मेगाकडनं घेतला ना ॲडव्हान्स. मेगाने पार तुमचे इलेक्शन बॉन्ड पण विकत घेतलेत ना, मग कमीत कमी त्याला संरक्षण द्या. लोकमान्य नगर परिसरातील नगरसेवक श्री प्रशांत जाधवर यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्री जाधवर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे हे देखील उपस्थित होते. यावेळेस श्री जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील नागरिकांसाठी यावेळेस विद्यार्थ्यांसाठी यावेळेस वह्या वाटप, छत्री वाटप आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. श्री राजा जाधवर हे अतिशय उत्तम काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध झाला असल्याचं गौरवोद्गार श्री हनुमंत जगदाळे यांनी यावेळेस व्यक्त केले. ठासून आपण भूमिका घेत असतो. लोकमान्य शास्त्री नगरचा विकास हाच आमचा ध्यास. आम्हाला याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची नाही. या विभागाचा विकास करण्यासाठी आम्ही कोणतीही गोष्टीची तडजोड कधीही करणार नाही. ही भूमिका आपली नेहमीच आहे आणि खरोखर आनंद वाटतो. एक तरुण सहकारी जाधवरताईंच्या परीने त्याला निश्चित प्रकारे आशीर्वाद देण्याचं काम करतात. पण एक तरुण सहकारी या ठिकाणी आताच्या काळामध्ये काळ बदललाय. पूर्वीचा काळ, राजकारणाचा काळ, समाजकारणाचा काळ आणि आताच्या काळामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आणि काळ बदलल्यामुळे निश्चित प्रकारे तरुण सहकार्यांची या ठिकाणी मला सुद्धा गरज होती. ही गरज राजाच्या या ठिकाणी लोकप्रतिनिधी बनण्याने निश्चित प्रकारे भरून निघेल अशी मला आशा वाटते. निश्चित 6 महिन्याच्या काळामध्ये केलेलं काम, करत असलेलं काम, लोकांच्या प्रती निश्चित प्रकारे असणारी निष्ठा ही सर्व आपल्याला जमेची बाजू ठेवावी लागते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.